नमस्कार. पीसीसी न्यूज अर्थात पिंपरी चिंचवड सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी जी आहे ती मोठी कारवाई केलेली आहे. जवळपास जे आहे 2 पिस्टल आणि 7 जिवंत काडतुसे, सोने चांदीचे दागिने इत्यादी जे आहे हे बरामद करण्यात आलेलं आहे. आणि सोमाटणे फाट्याजवळ काल रात्री पहाटे सकाळी लवकर जी आहे ही कारवाई झालेली आहे. सविस्तर आपण जाणून घेणार आहोत पत्रकार परिषदेमध्ये. धन्यवाद. मागच्या काही दिवसांपासून आमच्याकडे काही घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सरांनी, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यात समांतर तपास करण्याबाबत गुन्हे शाखेला आदेशित केलं होतं. त्याप्रमाणे आमच्या गुन्हे शाखेचं युनिट 2 PI अरविंद पवार साहेब, आमचे ACP विशाल हिरे, त्यांची संपूर्ण टीम याचा तपास करत होती. या तपासादरम्यान आम्हाला एक संशयित गाडी जी या गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे त्याची माहिती मिळाली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या टीमने काल रात्री त्या आरोपींचा पकडण्यासाठी त्यांना ट्रॅप लावला आणि त्याच्यामध्ये आज पहाटे 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान हे सोमाटणे टोल नाका या जुन्या मुंबई हायवेवरती या टीमने तो ट्रॅप सक्सेसफुली करून त्याच्यामध्ये ह्या 3 आरोपी, ती गाडी आणि त्याच्यामध्ये काही चोरीचा मुद्देमाल हा सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. ही कारवाई करताना त्यातील जे आरोपी आहेत त्यांच्याकडे 2 पिस्टल जप्त करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये एक जो आरोपी आहे त्याने पथकावरती गोळीबार केला. आणि त्यामध्ये आमचे जे टीमचे मेंबर आहेत राठोड म्हणून हवलदार, तर त्यांनी खूप धाडसाने त्याचा हात पकडून आमच्या अधिकाऱ्यांच्या दिशेने जाणारा फायर रोखला आणि त्याच्यातनं जो राऊंड फायर झाला तो गाडीच्या छतामधून बाहेर गेला. तर या संपूर्ण टीमने उत्कृष्ट कामगिरी करून हे 3ही आरोपी अटक केलेले आहेत. हे जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये जे सनी सिंग दुधानी आहे त्याच्यावरती मागचे दरोडा, घरफोडी, वाहन चोरी, रॉबरी या प्रकारचे आणि एकूण 70 गुन्हे दाखल आहेत. दुसरा जो आरोपी आहे जलसिंग दुधानी, त्याच्यावरती देखील 50 गुन्हे दाखल आहेत. आणि हे सर्व जे आहेत ते मोक्यामधनं जेल रिलीज झालेले आहेत. तर अशा 3 आरोपींना पकडण्यामध्ये आमच्या गुन्हे शाखे युनिट 2ला मोठ्या प्रमाणात यश मिळालंय. या सर्व आरोपींविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला आम्ही अटेम्प्ट टू मर्डर आणि फायर आर्मचा वापर केला म्हणून 325 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आणि यामध्ये आरोपींचा PCR घेऊन अशा प्रकारे आणखी त्यांनी किती ठिकाणी घरफोडी किंवा चोरी, रॉबरी अशा प्रकारे गुन्हे केलेत याचा तपास आमचं पथक या पुढील PCRच्या कालावधीमध्ये करणार आहे.